शेतकरी होणं हीच आपली चुकी आहे. तू कशा पायी स्वतःला दोष देतो? नशीबच फुटका असते शेतकऱ्याचं. नको रडू, रडून तरी काय? तुझा परत येणार आहे वय. गप बाबा गप. संपलं सगळं. शहरात राहायला वाटतं गाव चांगलं, गावात राहायला वाटतं शहर चांगलं. पण दोन्हीकडे मात्र सारखीच. पोटाची खळगी भरून काढण्यासाठी दिवसभरातून राबावं तर लागतंच. शहराकडे तरी काय? नुसतं परीक्षा द्या, नुसतं परीक्षा द्या. नोकरी लागायची काय आशा नाही. गावाकडे तरी काय? नुसतं कर्जाचे हप्ते भरा, नुसतं हप्ते फेडा. पाऊस पाण्याने गावाकडची सुधारणार नाही. चल आणि शहराकडे. तिथे दुकाने कमवून सुखाने खाऊ तरी. चल बाबा. शहरातल्या मुलांच्या नुसत्या परीक्षा घेऊन भागणार नाही तर त्यांना कामाला पण लावलं पाहिजे. कसले मुले व्यसनाच्या आहारी जाणार नाही. शेतकरी आत्महत्या थांबवायची असेल तर सरकारला जागा व्हावंच लागेल. जगाचा पोशिंदा स्वतःच्या पोटाची खळगी भरून काढण्यासाठी फासावर लटकतो आणि त्याची पोरं बाळं बापाविना उघडी पडतात. हे कुणाला का दिसत नाही? आज आपण पाहिलं तर शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी शेतकरी पिढीने पुढाकार घेतलाच पाहिजे. शेतकऱ्याची बायको होणं सोपं नसतं. त्याला वाघिणीची काळीज लागतं. ज्या शेतकरी गृहिणी आहेत त्यांनी आपल्या कुटुंबातल्या कोणत्या पुरुषाला सांगितलं पाहिजे, फशी घेऊ नको, औषध पिऊ नको, संकट कधी दूर जातं का? त्या संकटाशी सामना करण्यासाठी मला तुमचे साथ आयुष्यभरासाठी हवे आहे. मी लढीन, पण तुमच्याबरोबर. पण असा वाईट विचार कधीच मनात आणायचा नाही. त्या शेतकरी गृहिणींसाठी आम्ही एक कविता सादर करणार आहोत. गणितावर नका घेऊ, ही औषध नका घेऊ, आहो उठकर कर्जा पायी, ही जीव नका देऊ. बाहेर होई गरमच आहे सवाराचं देणं. ऐका घरट्याचं ठाकराचं जीव जीवदानं. साखर नका सोडून पाणी रश्यात राहू. गणितावर नका घेऊ, ही औषध नका घेऊ, आहो उठकर कर्जा पायी, ही जीव नका देऊ. आशा नका धरू, सरकार देईल सहारा. येईल लाखाची मदत, वाटेल मायेचा मोगरा. जीव गोदी मानात लेकराचा, दुसऱ्याच्या हाती नका देऊ. गणितावर नका घेऊ, ही औषध नका घेऊ, आहो उठकर कर्जा पायी, ही जीव नका देऊ. आहो उठकर कर्जा पायी, ही जीव नका देऊ. विचार करा, विचार करा. सरकारला जाग येऊ द्या. विचार करा, विचार करा. सरकारला जाग येऊ द्या. विचार करा, विचार करा. सरकारला जाग येऊ द्या. धन्यवाद. खूप छान सादरीकरण.